आज आपण जास्त जागा कुठे करत आहे, खरं म्हणजे ही जबाबदारी आम्ही नानाभाऊ पटोले यांच्यावर दिली होती. नानासाहेब, तुम्ही आपलं जे जागा वाटप आहे ते जाहीर करा. नानांचं म्हणणं आहे की ते जबाबदारी त्यांनी त्या इकडे पटापट प्रश्नोत्तर सर्वप्रथम मी काँग्रेस ज्या जागा महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून लढवत आहे ते मी आपल्या समोर ठेवतो. नंदुरबार या काँग्रेसच्या जागा निवडतो. नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई नॉर्थ सेंट्रल, उत्तर मध्य, जिथे अनेक वर्ष पर्यंत निवडणुका लढत आहेत तो म्हणजे तुमच्या माहितीसाठी सुनील दत्त होते. पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि नॉर्थ मुंबई, उत्तर मुंबई या 17 जागांवर काँग्रेस लढेल. आता राष्ट्रवादी काँग्रेसची जी यादी साधारण अशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आहे. बारामती बाबत चर्चा झाली नाही म्हणून बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावे, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड या 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार लढते. शिवसेनेच्या जागा अशा आहेत साधारण. जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, मराठी, मुंबई नॉर्थ, मुंबई नॉर्थ मध्ये दक्षिण मध्य, मुंबई नॉर्थ वेस्ट, उत्तर पश्चिम, मुंबई नॉर्थ वेस्ट, उत्तर पश्चिम इथे अमोल कीर्तीकर आपले लढणार. नॉर्थ वेस्ट, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण मध्य म्हणजे मुंबई साऊथ सेंट्रल, नंतर मुंबई दक्षिण, मुंबई साऊथ या साधारण 21 जागा शिवसेना लढते. आणि मुंबई ईशान्य या 21 जागा शिवसेना.
साधारण शिवसेना 21 जागा लढते, शिवसेना 21, काँग्रेस पक्ष 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जागांवर लढत आहे. आणि अत्यंत या जागांचं वाटप अत्यंत खेळीमेळी सहजरित्या झालेलं आहे. आणि या 48 जागांवर कशा प्रकारे प्रचार यंत्रणा एकत्र राबवावी या संदर्भात आत्ताच काही वेळापूर्वी आम्ही चर्चा केली. धन्यवाद. मी माननीय शरद पवार साहेबांना विनंती करतो, जर आपल्याला काही संवाद साधायचा असेल प्रमुख नेत्यांशी आपण सुरू करा. सांगलीचा आवाज भेटला. सांगलीचा आवाज